आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाजी तुमचं स्वागत करते पुण्यामध्ये. चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पहिल्या चित्रपटाची साहस कथा म्हणजे हरिश्चंद्राची फॅक्टरी हा चित्रपट. हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. समीक्षकांना तो आवडलाच, पण सगळ्या प्रेक्षकांनी सुद्धा तो तुफान उचलून धरलाय. आज आपण या सिनेमामधल्या एका कलाकाराच्या घरी धडकतोय खवय्येगिरी करायला. हा कलाकार कोण आहे ते बघूया. आपण आलो आहोत सरस्वती फाळके यांच्या घरी, म्हणजेच विभावरी देशपांडे यांच्या घरी. हाय विभावरी. हॅलो. कार्यक्रमात स्वागत. तुझं काम फॅन्टास्टिक झालंय, खूप आवडलं आम्हाला. आणि सिनेमा तर काय सगळ्यांना आवडतोच आहे, कामही सगळ्यांना आवडतंय. थँक्यू. फार मस्त चित्रपटाची आपण म्हणतो ना एकंदरीत भट्टी खूप छान जमून गेलेली आहे. तर सध्या काय बाकीचं तुझं करिअर की तुझे छंद ह्या सगळ्याविषयी तर बोलणारच आहोत, पण चित्रपटाच्या विषयीच आम्हाला सुरुवातीपासून जास्त ऐकायला आवडेल. म्हणजे तुझी निवड कशी झाली इथपासून आणि तुला काय वाटलं या चित्रपटाबद्दल? 2005 साली परेशनी पहिल्यांदा स्क्रिप्ट ऐकवली मला. आणि आधी तर एक परेश सिनेमा करतोय असं म्हणून ती नुसती ऐकली होती. मित्र आहे खूप जुना. आणि अचानक तो म्हणला की सरस्वती फाळकेचं काम तू करणार आहेस. थ्रिल्ड. आय वॉज थ्रिल्ड, आय वॉज शॉक. म्हणजे मला थोडा वेळ लागला खरं यावर विश्वास बसायला, कारण खूप महत्वाची भूमिका आहे. आणि त्यांनी माझा विचार केला किंवा माझी निवड केली हे मला फारच धक्कादायक घटना होती. पण तो खूप ठाम होता आणि त्याचा विश्वास होता की हे याच लोकांना घेऊन मी करणार आहे. मस्त. त्यामुळे मग हळूहळू आमची वाचनं आणि प्रोसेसला सुरुवात झाली. आता विभावरीचं हे कौशल्य आपण बघणार आहोत. आणि कारण पडद्यावरचं आम्ही बघितलं ते फॅन्टास्टिक होतं. तर आता तुला खरंच स्वयंपाक करता येतो का इथे पण अभिनयच करणार? बराचसा अभिनय पण येतो, म्हणजे काही पदार्थ जमतात. तू इतकं काय कठीण ठेवलेलं आहेस की आता मला वाटायला लागलं की हे काय सोपं वगैरे काय वाटत नाहीये मला. नक्की तुला येतो अभिनय वगैरे काही नाही. बिचारी ती साधी सुधी गृहिणी आहे आपल्यासारखीच, त्यामुळे घर सांभाळून सगळ्यांचा सपोर्ट असला तरी शेवटी सांभाळायला थोडंफार लागतंच, होय की नाही. त्यामुळे घर सांभाळून स्वयंपाक करून मग ती करिअर घडवते आणि आता यशाच्या शिखरावर पण आहे. येस. सो हे काय आहे? हा घोळ आहे, फिले. हा. तर आणि नाव काय दिलंयस तू याला? बेक्ड फिश. बेक्ड फिश. ओके, ठीक आहे. मग साहित्य पण सांग. हे फिश फिले आहे, घोळ आहे हा. हा, घोळ. मैदा आणि दूध ब्लेंड करून ठेवलंय. चीज, दूध, गार्लिक, मिरपूड, कांदा, मीठ. साहित्य आपण बघितलं काय काय घेतलं ते. आणि विभावरी मला सांग की हे जे तू मिश्रण बनवलंयस कसलं कसलं? हे मी दूध आणि मैदा ब्लेंड करून घेतलाय व्हाईट सॉससाठी. व्हाईट सॉससाठी. आणि प्रमाण साधारणतः काय? साधारण मी 1 टेबलस्पून मैदा घेतला आणि 1.25 कप दूध घेतलं. ओके. आणि आता आपल्याला लागेल तसं दूध आपण? हा, म्हणजे कन्सिस्टन्सी आपल्याला कशी वाटेल. तू काय तो थिक करणार आहे सॉस का? नाही, खूप थिक नाही, कारण चीज पडेल ना. सो एनिवेज इट विल बी थिक. त्यामुळे ओके. मग हे घालू आधी? हा, घालू. हलवत राहू नाही तर तो पटकन थिक होईल. आता काय हवंय? थोडं दूध घाली अजून, कारण तो पटपट आळत जाईल. व्हाईट सॉस करताना सगळ्यात मोठं टेन्शन ना ते गुठळ्या व्हायला नको, पण म्हणून मी ब्लेंड करून घेते. नॉर्मली तो असं हे करतात, पण मीही ब्लेंड करून शॉर्टकट. येस येस. कारण तो जास्ती स्मूथ आणि छान होतो ब्लेंड केला की. सो आता आपण थोडं सॉल्ट पेपर घालूया आता. चीज मध्ये सॉल्ट असतं, हा, त्यामुळे थोडस कमी. आणि कमी पडलं तर घालता येतं. तेच जास्त झालं तर काढता. आणि हा रिपेअर करणं पण शक्य. त्यामुळे ओव्हरऑलच वास नाही एवढा पेपर. हा, पेपरचं तुम्हाला किती तिखट हवाय तसे स्वीटिशच असतं. त्यामुळे आणि ते पेपरही लागला तर अजून घालू शकतो आपण. पेपर जास्त झाला त्याच्यात तर मग फारच प्रॉब्लेम. चीज घालूया. मला सांग किती तुला हे पाहिजे? एक आता आधी अर्ध घालू, अर्ध वाटलं तर. हे तर बेक डिश मध्ये तुम्ही चीज कितीही घाला. ते तू राधाला हे पोटभर खायला घाल, काही वाढणार नाही. बिंदास खाऊ दे तिला. ऋषिकेशलाही खाऊ दे. खाऊ दे बिचाराला कामं करतो. खरंय. आणि कारण तो वाट बघत असणार कधी आपली बायको आपल्याला इतकं चमचमीत करून खायला घालते. त्याच्या नशिबात अशा वेळा किती येत असतील? फार कमी. मग आई आहे म्हणून चांगलं आहे खायला घालायला. त्यामुळे त्याला बिचारायला खाऊ दे. मग आता नवऱ्याला चीज घालून टाकूया, नाही का?
म्हणजे नवऱ्याला पूर्णच पटवायचं तुला. पटव पटव. एवढा चीज, एवढा मस्का, एवढं नंतर वाटलं तर थोडं चीज आपण वरनं घालू शकतो डेकोरेशनला. ठीक आहे, हे उकळलं की आपला व्हाईट सॉस रेडी झालेला. राईट. मग आता पुढचं काय प्रोसिजर असणार आहे? आपण तेलावरती फिश, कांदा, लसूण आणि फिश थोडं सॉते करून घेऊ. तो पटकन शिजतो आणि मग बेक करा. मग आपण एकत्र करून ते बेक करणार आहोत. अच्छा ठीक आहे, मग ते सॉते करायची तयारी करूया. ओके, ह्या घोळ मसाला आपण घेतलेला आहे परत, आणि कांदा लसूण एवढंच फक्त तू स्टर कर. हा शिजतो ना ग लगेच का? वेळ लवकर. आणि आपण तसे बेक करतो ना. हा बेक करणार. सो एनिवेज तो होईल. थोडासा जरा एक शिजवून घेतला की. चित्रपटामध्ये मग तू काय काय स्वयंपाक केलास आणि काय काय पदार्थ केले? फिल्म मध्ये एक इंटरेस्टिंग सीन असा आहे की दादासाहेब फाळकेंनी आपल्या बायकोला सगळी कामं शिकवली होती. म्हणजे फिल्म डेव्हलप करणं, कॅमेरा हँडल करणं, जसं मी सांगितलं. आणि ते स्वतः स्वयंपाक शिकले होते. सरस्वतीबाईंनी त्यांना स्वयंपाक शिकवला होता. म्हणजे कोणालाही काही झालं तरी कामं अडता कामा नये, असं त्यांचं म्हणणं होतं. तरी सिनेमामध्ये एक सीन असा आहे की ज्याच्यामध्ये मी नंदूला पोळी करायला शिकवते आणि मला स्वतःला अजिबात पोळी नीट करता येत नाही. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मग जर असा सीन असता की तू पोळी करून दाखवते तर वाट लागली असते. पण मी तर आता म्हणेन की असा एक प्रोजेक्ट करा की ज्याच्यामध्ये हिला करून दाखवायला लागेल. म्हणजे काय होईल की निदान तेही जमेल. हा ओके, मस्त ब्राऊन झालाय. आता आपण तुला ह्यानीच हाताने ते लेग खाते का तुझं? ती हाफ फिश खाते, बेक फिश. जशी लहरी आहे, म्हणजे फिश खाईल असं वाटलं म्हणून घालून. पण हा तिला आवडतो. अच्छा, आपण हा थोडासा जरी सॉते केला तरी तो पटकन शिजेल. ठीक आहे, करून घेऊया दोन्ही बाजूने आपण. फिश रेडी झालंय. आता काय करायचं? आपण असं करू, बेकिंग डिश मध्ये आधी थोडा व्हाईट सॉस पसरून घेऊ. मग फिशचे फिलेट देऊ. म्हणजे तो दोन्हीकडनं त्याला नीट त्याच्यावर आपण पसरूया. ऍक्च्युली हे नुसतं पण छान लागेल खायला. सॉल्ट पेपर टाकून छान लागेल. फक्त सॉल्ट पेपर आणि तरी बटर, बटरवरती लसूण, कांदा, आणि हे असाच ब्राऊन जर कांदा तुम्ही केलात तर मस्त चव लागेल. ट्राय करायला हरकत नाही. हे तुला, कारण तुला दरवेळेला व्हाईट सॉस परवडणार नाहीये. नाहीच ना, तेच माझ्यासाठी नाही. म्हणजे बजेटसाठी नाही. तिला काम करायचं असेल तर तिला आपण थोडं ना मीठ ह्याच्यावर. ऍक्च्युली आपण व्हाईट सॉस मध्ये आहे, चीज मध्येही असेल, पण म्हणजे असतंच. पण थोडंसं फिशला अजून सवय आहे ग आपल्याला, म्हणून ना की ह्याला मीठ पाहिजेच. नाही ते ब्लँड नाहीच. कितीही झालं ना तरी ते नाही. अजून आपण तेव्हा नाही डेव्हलप झाली चवच नाही. मी जर्मनीत होते काही दिवस, तर ते खाताना असं वाटायचं की हे काय, म्हणजे कशासाठी खातात हे. त्यापेक्षा उपाशी राहा तुम्ही खाण्यापेक्षा. बापरे, अक्षरशः. पण त्यांना जर आपल्या इकडचे असं त्याला खूप आवडतं, मालवणी खूप आवडतं त्यांना. अगं पण ते कधीतरीच खायला, एकदा रोज खाण्याच्या, जसं आपण हे एकदाच खाऊ शकतो. एक्झॅक्टली तसं आहे ते. फूड हॅबिट्स म्हणजे जसं ते कल्चर असेल तसं डेव्हलप झालं असेल. वरनं चीज आपण ओतायचं. काय ना, विभावरीचा पिक्चर चांगला चाललेला आहे ना, त्याच्यामुळे चीज वाढतंय. त्यामुळे चीज वाढतंय. ती खूप खुश आहे. म्हणून मग त्या आनंदाप्रित्यर्थ ते पिक्चर चांगला झालाय म्हणून भविष्याचा विचार करणं आवश्यक आहे, जो मी आता करत नाही. असं होते, अशी अवस्था येते माणसाची. कळलं ना? ती जावी लवकर अवस्था, एवढीच इच्छा आहे. तो पुढचा तुझा सिनेमा हिट झाला की तुला सवय होईल की अरे असाच होता. त्याच्यामुळे मग काय हरकत नाही. आणि मग असं कर, ते मेल्ट झालेलं वरचं काढून राधाला भरव, आणि मग तू फक्त फिश वगैरे. आत आहे ना पोटात व्हाईट सॉस, पण तो तेवढाच ग. तू ऍडिशनल वरचं पण कवर, ते चीज आलेली साय ती पण खायची, ते पण खायचं, खालचा व्हाईट सॉस उरलेला असेल तोही खायचा, असं नको करूस. हे अशा मी आपल्या टिप्स देते. येस, तुमच्याकडे बघून आय कॅन मेक आउट की यू हॅव बीन फॉलोइंग इट. असं ठीक आहे. सिनेमा आवडला असं मी तिला सांगितलंय, त्याच्यामुळे ती मला अशी चांगलं कॉम्प्लिमेंट देते. थँक्यू.
ओके आपण हे आता बेक करायचं. किती वेळ करणार आहेस? साधारण 5 ते 7 मिनिटं चीज मेल्ट होऊन, कारण ते ऑलरेडी फिश कुक झालेलं आहे. हो. त्यामुळे ते चीज मेल्ट होऊन ब्राउनिश व्हायला लागलं की आपण बंद करायचं. हा, म्हणजे एक साधारणतः खरंच 5-7 मिनिटात होईल, तर ते आपण करून घेऊया. मस्त परफेक्ट मेल्ट झालेलं आहे ना. Yes. त्याला काय कलर आलेला आहे, गोल्डन छान ब्राऊन. ओके, तर ह्याचं साहित्य कृती तुम्ही लगेच लिहून घ्या, म्हणजे ही अत्यंत वेगळी आणि मस्त चविष्ट यमी डिश तुम्हाला बनवता येईल. साहित्य कृती: बेक्ड फिश बनवण्यासाठी लागणारं साहित्य: घोळ, मैदा आणि दुधाचं ब्लेंड केलेलं मिश्रण, किसलेलं चीज, दूध, लसूण, मिरपूड, कांदा आणि मीठ. कृती: प्रथम कढई गरम करून त्यामध्ये मैदा आणि दुधाचं मिश्रण, दूध, मीठ, मिरपूड आणि चीज घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं आणि व्हाईट सॉस तयार करावा. पॅन मध्ये तेल गरम करून लसूण आणि कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये घोळ माशाचे तुकडे परतून ते शिजवून घ्यावेत. बेकिंग डिश मध्ये प्रथम व्हाईट सॉस पसरून त्यावर तयार माशाचे तुकडे घालावेत. त्यावर व्हाईट सॉस आणि चीज घालून 5 ते 6 मिनिटं डिश ओव्हन मध्ये बेक करून घ्यावी.